नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यज्जय फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल देअर अंडर 1945 या चॅप्टरवर 15 खूप महत्त्वाचे MCQs बघणार आहोत. अजूनसुद्धा आपण या चॅप्टरवर MCQs घेणार आहोत, कारण की हा चॅप्टर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. तर तुमचा टाईम न घेता चला आपण स्टार्ट करूया. पहिला MCQ बघा. द फर्स्ट शेड्यूल टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रिस्क्राईब्स. मी या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे शेड्यूल आहेत ते वेगळे आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सचे शेड्यूल्स आहेत ते वेगळे. तर याच्यामध्ये त्यांनी काय विचारले, तुम्हाला ॲक्टचं शेड्यूल विचारलं आणि तो कोणता, द फर्स्ट शेड्यूल टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये खालील 4 ऑप्शनपैकी तुम्हाला ओळखायचं आहे की जे शेड्यूल फर्स्ट आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ते काय प्रिस्क्राईब करतात. बघा, इथं 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन आहे स्टँडर्ड फॉर द कॉस्मेटिक्स, दुसरं ऑप्शन आहे स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस, तिसरं ऑप्शन आहे ऑथॉरिटेटिव्ह बुक्स ऑफ आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी टिप सिस्टीम्स आणि चौथं ऑप्शन आहे स्टँडर्ड ऑफ द ड्रग टू बी कंप्लाइड विथ बाय इम्पोर्टेड ड्रग्स. बघा, आता याच्यामध्ये पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे, पहिलं ऑप्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं, स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्स. तर हे चुकीचं आन्सर आहे, कारण की स्टँडर्ड ऑफ कॉस्मेटिक म्हणजे शेड्यूल काय येतं, यस येतं. शेड्यूल यस म्हणजे काय येतं, स्टँडर्ड ऑफ कॉस्मेटिक. तर हे चुकीचं आन्सर येईल. त्यानंतर दुसरं बघा, स्टँडर्ड फॉर द मेडिकल डिव्हायसेस. तर स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेसमध्ये काय येऊन जाईल, स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस म्हणजे शेड्यूल R1. आलं लक्षात. शेड्यूल R म्हणजे स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स मेड अप ऑफ रबर लॅटेक्स आणि शेड्यूल R1 म्हणजे स्टँडर्ड फॉर द मेडिकल डिव्हायसेस. आलं लक्षात. तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर तिसरं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे द ऑथॉरिटेटिव्ह बुक्स ऑफ आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी टिप्स. तर हे काय राहील आपलं राईट आन्सर, कारण की शेड्यूल फर्स्ट जो आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे बुक्स आहेत कोणत्या आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी मेडिसिनचे, त्यांची लिस्ट दिलेली आहे. तर ऑप्शन नंबर 3 काय राहील आपलं बरोबर राहील. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. बघा, स्टँडर्ड ऑफ द ड्रग टू बी कंप्लाइड विथ बाय इम्पोर्टेड ड्रग्स. तर हे जे आहे ना, हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं जे शेड्यूल सेकंड आहे ना, त्याच्यामध्ये काय येतं, स्टँडर्ड ऑफ द ड्रग टू बी कंप्लाइड बाय द विथ द इम्पोर्टेड ड्रग्स. म्हणजे इम्पोर्ट केलेले जे ड्रग्स आहेत त्यांचं स्टँडर्ड कसं असायला हवं, हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, तर हे दिलेलं आहे शेड्यूल सेकंड. कोणाचा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा. आलं लक्षात. तर इथं पहिला MCQ आपला झालेला आहे. याच्यामध्ये 4ही ऑप्शन डिस्क्राईब केले. असेच बाकीचे MCQ सुद्धा आपण 4ही ऑप्शन डिस्क्राईब करणार होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे 15 MCQ खूप महत्त्वाचे राहतील. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा. ॲज पर द शेड्यूल M of the Drug and Cosmetic Act 1940, the permitted content of the solid in water for injection is. शेड्यूल M तुम्हाला माहित आहे का, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सचा. तर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स जे आहेत ना, त्याच्यामध्ये शेड्यूल M दिलेलं आहे. शेड्यूल M म्हणजे काय असतं माहिती आहे का, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. याच्यामध्ये मग वेगवेगळे इक्विपमेंट्स कोणते लागतात गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी, त्यानंतर कोणकोणता प्रिमायसेस एरिया कसा लागतो आहे की नाही, किती एरिया लागतो, हे सर्व गोष्टी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसमध्ये दिलेल्या असतात. म्हणजे शेड्यूल M मध्ये त्याच्यामध्येच काय प्रिस्क्राईब केलं आहे की वॉटर जे आहे, वॉटर फॉर इंजेक्शन, तर त्याच्यामध्ये कोणतं जर सॉलिड असलं, एखादं सॉलिड जर असेल समजा त्याच्यामध्ये, तर त्याचं कंटेंट कितीपर्यंत असू शकते, आलं म्हणजे परमिटेड कंटेंट कितीपर्यंत असू शकते. आलं लक्षात. तर इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 त्यांनी 0.1 ppm दिलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 1 ppm दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 त्यांनी 10 ppm दिलेलं आहे आणि ऑप्शन नंबर 4 त्यांनी 100 ppm दिले आहे. तर तुम्हाला माहीत असायला हवं, ॲज पर शेड्यूल M ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स, त्याच्यामध्ये काय आहे, जे सॉलिड कंटेंटचं काय म्हणतो आपण, सॉलिड कंटेंट आहे वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये, तर ते कितीपर्यंत परमिएबल आहे, तर 10 ppm पर्यंत परमिएबल आहे. तर ऑप्शन नंबर 3 काय राहील तुमचं राईट आन्सर, 10 ppm. त्यानंतर बघा, नेक्स्ट MCQ आहे द पर्सन इज कॉल्ड ॲज रजिस्टर्ड फार्मासिस्ट इफ ही इज. आता माहिती आहे का तुम्हाला, कोणताही एखादा जो विद्यार्थी आहे किंवा पर्सन आहे तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून केव्हा ओळखला जातो. तर इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. बघा, पहिलं ऑप्शन आहे होल्डिंग डिप्लोमा इन फार्मसी. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे होल्डिंग डिग्री इन फार्मसी. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे हॅव्हिंग सफिशियंट एक्सपिरियन्स इन फार्मसी प्रोफेशन आणि चौथं ऑप्शन आहे हॅव्हिंग हिज नेम एंटर्स इन द रजिस्टर्ड ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल. बघा, कोणताही विद्यार्थी जो आहे ना, तो रजिस्टर फार्मासिस्ट हा डिप्लोमा किंवा डिग्री झाल्याच्या नंतर म्हटल्या जात नाही. जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटतं आणि त्याचं नाव जे आपलं स्टेट फार्मसी काउन्सिल असते त्यांचं जे रजिस्टर असतं ना, त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्या नावाची नोंद झाली, तेव्हाच त्याला आपण रजिस्टर फार्मासिस्ट म्हणू शकतो.
म्हणजे तुम्ही जर डिप्लोमा पास झाले आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर तुम्ही ऑफिशियली रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाही आहात. आलं लक्षात. तर ऑप्शन नंबर 4 काय राहील आपलं, लास्ट नंबर. म्हणजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट कोणाला म्हणायचं, असा पर्सन की ज्याचं नाव स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये काय आहे, नोंदल्या गेलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा, स्टँडर्ड फॉर क्वालिटी ऑफ मेडिसिन इज प्रिस्क्राइब्ड इन. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच एक व्हिडिओ टाकला होता, शेड्यूल टू द ॲक्ट ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे शेड्यूल्स टाकले होते. त्याच्यामध्ये 2च दिले होते, फर्स्ट शेड्यूल आणि सेकंड शेड्यूल. तर इथं स्टँडर्ड फॉर क्वालिटी ऑफ मेडिसिन जे आहे ना, तर ते कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, शेड्यूल सेकंडमध्ये. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय राहील आपला राईट आन्सर. म्हणजे कोणत्याही मेडिसिनचं स्टँडर्ड कसं असायला हवं, त्याचं जे क्रायटेरिया आहे प्रिस्क्राईब कशामध्ये केलेलं आहे, शेड्यूल सेकंडमध्ये. मग या शेड्यूल C1 मध्ये काय असतं, शेड्यूल C1 मध्ये बायोलॉजिकल अँड अदर प्रिपरेशन असतं. शेड्यूल C मध्ये काय असतं, बायोलॉजिकल्स म्हणजे लिस्ट ऑफ अदर स्पेशल प्रॉडक्ट्स गव्हर्न बाय द स्पेशल प्रोव्हिजन्स. म्हणजे अदर स्पेशल प्रॉडक्ट जे आहेत, जसं की आता अँटीबायोटिक्स वगैरे आहेत, ते स्पेशल प्रॉडक्टमध्ये, अदर स्पेशल प्रॉडक्टमध्ये काय येतात, तुमच्या वॅक्सिन, सेरा, अँटीजन, अँटीबॉडीज हे वगैरे कशा येतात तुमच्या अदर स्पेशल प्रॉडक्टमध्ये. शेड्यूल C1 मध्ये काय आहे मग, अदर स्पेशल प्रॉडक्ट्स. शेड्यूल जे 2 नंबरचं ऑप्शन आहे, शेड्यूल फर्स्टमध्ये काय येतं, शेड्यूल फर्स्टमध्ये लिस्ट ऑफ व्हेरियस बुक्स ऑफ कोणकोणत्या मेडिसिनचे बुक्स, सिद्ध, आयुर्वेदिक, युनानी, हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे. आणि शेड्यूल जे यस आहे त्याच्यामध्ये काय येतं, स्टँडर्ड फॉर द कॉस्मेटिक्स. तर आपलं राईट आन्सर काय राहील, राईट आन्सर राहील आपलं शेड्यूल सेकंड. त्यानंतर बघा, बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल आर टेस्टेड ॲट. लक्षात. म्हणजे बायोलॉजिकल्स आणि मायक्रोबायोलॉजिकल जे प्रिपरेशन्स आहेत तर ते कुठे टेस्ट केल्या जातात, म्हणजे कुठे ॲनालाइज केल्या जातात. आलं लक्षात. तर आता तुम्हाला हे MCQचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला बायोलॉजिकल्स आणि मायक्रोबायोलॉजिकल्स म्हणजे काय हे माहीत असायला हवं. मग बायोलॉजिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल म्हणजे असे प्रिपरेशन्स कसे, वॅक्सिन्स, सेरा, टॉक्झिन्स, टॉक्झॉइड्स किंवा बॅक्टेरिओफेजेस झालं, सर्जिकल सुचर झालं, लिगाचर झालं, हे बायोलॉजिकल किंवा मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन्स आहेत. तर हे तयार झाल्याच्या नंतर टेस्ट किंवा ॲनालाइज कुठे केल्या जातात. तर इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेत बघा. पहिलं ऑप्शन आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कोलकाता. तर हे जे CDL आहे ना, CDL मध्ये काय होतं, मध्ये कोणताही ड्रग जेव्हा तयार होतो किंवा ड्रग इन्स्पेक्टरनं एखाद्या मेडिकलवर जाऊन, रिटेल शॉपवर जाऊन एखादा प्रॉडक्ट सील केला किंवा तपासासाठी त्यांनी घेतला, तर तो जर ॲनालाइज करायचा असेल तर तो कुठे जातो, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये. हे त्याचं उत्तर नाही राहणार, CDL नाही राहणार. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. तर हे आपलं काय राहील, राईट आन्सर. म्हणजे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे कसवलीला आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आलं लक्षात. त्याला आपण CRI म्हणतो, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसवली, हिमाचल प्रदेशमधलं. तर इथं काय होतात, वेगवेगळे जे बायोलॉजिकल्स आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन्स आहेत ते काय केल्या जातात, टेस्ट केल्या जातात किंवा ॲनालाइज केल्या जातात. तर राईट आन्सर काय आपलं ऑप्शन नंबर सेकंड, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसवली. त्यानंतर बघा, तिसरं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे डायरेक्टर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर. तर मग इथं काय केलं जातं, याचा ऑप्शन आपला 2 नंबर समजा उत्तर आहे, पण 3 नंबरचं जे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे डायरेक्टर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याला आपण IVRI म्हणतो. तर इथं काय केलं जातं, तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे जे बायोलॉजिकल प्रिपरेशन्स आहेत जे की ॲनिमलसाठी, म्हणजे व्हेटरनरी प्रॉडक्ट्स आहेत, ॲनिमलसाठी तयार केलेले आहेत, तर त्यांचं जे टेस्ट आहेत ते कुठे होतात, डायरेक्टर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट येथे. आलं लक्षात. नंतर ऑप्शन नंबर 4 सुद्धा त्यांनी दिले आहेत की डायरेक्टर सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी म्हणजे CIPL, जे गाझियाबादला आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर मग इथं काय होतं, तर CIPL जे गाझियाबादला आहे तर तिथे काय होतं, जे वेगवेगळे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत त्यांची टेस्ट केल्या जाते, किंवा जे कॉन्डम्स बनवल्या जातात तर कॉन्डमची टेस्ट कुठे केल्या जाते, डायरेक्टर सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी गाझियाबादला. तर तुम्हाला हे प्रश्न येऊ शकतात की कॉन्डम कुठे टेस्ट केल्या जातात. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, कॉन्डम्स कुठे टेस्ट केल्या जातात, डायरेक्टर सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी CIPL गाझियाबाद उत्तर प्रदेश. त्यानंतर तुम्हाला विचारू शकतात व्हेटरनरी प्रॉडक्ट्स कुठे टेस्ट केल्या जातात, तर व्हेटरनरी प्रॉडक्ट कुठे टेस्ट केल्या जातात, डायरेक्टर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर. आलं लक्षात. आणि बायोलॉजिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन कुठे टेस्ट केल्या जातात, तर हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतरच याच्यावरच एक क्वेश्चन तयार होतं, जे ओरल पोलिओ व्हॅक्सिन्स आहेत ते कुठे हे केल्या जातात, काय टेस्ट केल्या जातात. बघा, डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज NICD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, हे जे आहे ना, तर तिथे काय केल्या जातात, ओरल पोलिओ व्हॅक्सिन्स काय केल्या जातात, टेस्ट केल्या जातात, ओरल पोलिओ व्हॅक्सिन्स. तर हे सुद्धा तुम्हाला येऊ शकते की ओरल पोलिओ व्हॅक्सिन कुठे टेस्ट केल्या जातात. आलं लक्षात. त्यानंतर बघा आपला नेक्स्ट MCQ, ड्रग इज सेड टू बी अ मिस ब्रँडेड इफ इट इज. आता ड्रगला मिस ब्रँडेड केव्हा म्हणायचं, तर या MCQचं उत्तर हे तुम्हाला सांगायचं आहे. का बरं, कारण की याच्यावर मी अगोदरच
ॲडल्ट्रेट ड्रग, मिसब्रँडेड ड्रग आणि स्पुरियस ड्रग याच्यावर मी एक काय टाकलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा, DTAB इज कन्स्टिट्यूटेड बाय. आता हे DTABचा लॉंग फॉर्म काय आहे, तर DTABचा लॉंग फॉर्म काय आहे, ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. आलं लक्षात, त्याला आपण म्हणतो DTAB. तर हे कोण तयार करतं, DTAB कोण तयार करतं, तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, दुसरं ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, तिसरं ऑप्शन आहे डायरेक्टर ऑफ CDL म्हणजे डायरेक्टर जे आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचा तो करतो का, किंवा चौथा ऑप्शन आहे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस, त्याला आपण DGSS म्हणतो. तर बघा हे जे DTAB आहे ना, हे कोण कन्स्टिट्यूट करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटी आहे किंवा DTAB स्टॅट्युटरी बोर्ड म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात, ते काय करतं, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांना ॲडवाईस करत राहतं वेगवेगळ्या मॅटर्सवर. आलं लक्षात, जे की ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्टच्या अंतर्गत येतात. आलं लक्षात, तर हे DTAB कोण तयार करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट कन्स्टिट्यूट करतं कोणाला, DTABला. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, हुज डिसिजन विथ रिगार्ड्स टू द ॲनालिसिस इज फायनल इन द कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे बघा कोणताही ड्रग जर ॲनालाइज केला त्याच्यानंतर त्यानं दिलेलं फायनल जे हे आहे ना डिसिजन, तर ते एकदम फायनलच राहतं. तर खालीलपैकी कोणं दिलेलं डिसिजन हे ड्रगच्या बाबतीत एकदम फायनल राहतं, हे तुम्हाला इथं ओळखायचं आहे. हुज डिसिजन विथ रिगार्ड टू द ॲनालिसिस ऑफ ड्रग इज फायनल इन द कोर्ट ऑफ लॉ. तर इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. पहिला ऑप्शन बघा, DGHS म्हणजे ड्रग आपलं डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस यानं दिलेलं डिसिजन फायनल राहतं का, तर नाही. ड्रगच्या बाबतीत फायनल डिसिजन याचं राहू शकत नाही DGHSचं. त्यानंतर डायरेक्टर ऑफ IVR म्हणजे इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, याचा जो डायरेक्टर आहे त्याचं राहते का फायनल डिसिजन, नाही. तर बघा सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी हे जे CDL 3 नंबरचं ऑप्शन आहे हे आपलं काय राहील, राईट आन्सर. म्हणजे ड्रगच्या बाबतीत जर CDLनं सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीनं कोणतं एखादं ओपिनियन दिलं किंवा डिसिजन दिलं तर ते इन द कोर्ट ऑफ लॉ फायनल राहतं, म्हणजे याच्यानंतर काहीही होऊ शकत नाही. मग हे CDL जे आहे याचं जे डिसिजन आहे ड्रगच्या बाबतीत ॲनालिसिसच्या बाबतीत ते काय राहतं, फायनल राहतं. आलं लक्षात, तर इथं ऑप्शन नंबर 3 काय राहील आपलं राईट आन्सर. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडवायझरी विंग ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. तर बघा 3 प्रकारचे विंग्स राहतात. एक असतं ॲडवायझरी विंग्स, दुसरं असतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स आणि तिसरं असतं ॲनालिटिकल विंग्स. आलं लक्षात, हे 3 विंग्स राहतात. तर हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टसाठी काम करतात. आलं लक्षात. मग हे ॲडवायझरी आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडवायझरी विंग्स ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. आता हे ॲडवायझरी म्हणजे जे वेगवेगळे ॲडवाईस देण्यासाठी कमिटीज किंवा वेगवेगळ्या ॲडवाईससाठी कमिटी आहेत, तर ते कोणकोणते, त्याला आपण ॲडवायझरी विंग्स म्हणतो. आलं लक्षात. ॲनालिटिकल विंग्स म्हणजे काही जर एखादा ड्रग असला तर त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी जे हे राहतं तर त्याला आपण म्हणतो ॲनालिटिकल विंग्स. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स म्हणजे ड्रगच्या बाबतीत सर्व जे डॉक्युमेंटरी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कोण चालवतं, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स. तर आपल्याला इथं त्यांनी ॲडवायझरी विंग्स हे विचारले आहे. बघा इथं ऑप्शन 3 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स. पहिलं ऑप्शन आहे बघा DCGI म्हणजे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया किंवा ड्रग इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट किंवा ड्रग कंट्रोल अँड लायसनिंग ऑथॉरिटीज ऑफ इंडिया. तर हे ॲनालिटिकल विंग्स आहेत का, तर नाही. हे कोणते विंग्स आहेत, तर हे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स. हे जे 3 वरचे सांगितले मी तुम्हाला, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया किंवा ड्रग इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट किंवा ड्रग कंट्रोल अँड लायसनिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तर हे जर तुम्हाला विचारले तर हे कोणते विंग्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स. आलं लक्षात. आपण आपल्याला इथं काय विचारलं आहे, ॲडवायझरी विंग्स विचारलं. मग त्याच्यानंतर 2 नंबरला त्यांनी ऑप्शन दिलेले आहे DTAB आणि DCC. DTAB म्हणजे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आणि DCC म्हणजे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. तर हे आपलं काय राहील, राईट आन्सर. म्हणजे हे काय आहे, तर ॲडवाईस करतात स्टेट आणि कोणाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. म्हणून हे ॲडवायझरी विंग्स आहेत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे. त्यानंतर तिसरं ऑप्शन दिलेलं आहे बघा त्यांनी, CDL गव्हर्नमेंट ॲनालिस्ट किंवा ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीज ऑफ द स्टेट म्हणजे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, त्यानंतर गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आणि ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी ऑफ द स्टेट. हे जे आहेत 3 जण, तर हे कोणते विंग्स आहेत, तर हे ॲनालिटिकल्स विंग्स आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट जे असतो तो काय करतो, जर त्याच्याकडे ड्रग इन्स्पेक्टरनं जर कोणता ड्रग पाठवला, कोणता डोस पाठवला किंवा फॉर्म्युलेशन पाठवलं, त्याचं काय करतो, ॲनालिसिस करतो की हा चांगला आहे खराब आहे. म्हणजे हे कोणते विंग्स आहेत, ॲनालिटिकल विंग्स. किंवा गव्हर्नमेंट ॲनालिस्ट कुठे असतो, त्याची ड्युटी कुठे असते, तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये असते किंवा टेस्टिंग लॅबोरेटरी जी आहे स्टेटच्या तिथं सुद्धा असू शकते. मग हे सर्व जे CDL गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी ऑफ द स्टेट, हे कोणते विंग्स झाले, ॲनालिटिकल विंग्स. म्हणजे
हे तिन्ही विंग्स जे आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवं, कारण की पेपरमध्ये तुम्हाला काय विचारू शकतात, खालीलपैकी ॲडवायझरी विंग कोणता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा, तर मग तुम्हाला सांगता आला पाहिजे ॲडवाईस कोण देते, तर DTAB आणि DCC. त्यानंतर बाबा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स कोण आहे, तर मग DCGI जे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे आहे ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतो. त्यानंतर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटचा जो DI आहे हे सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतो. CDL गव्हर्नमेंट अनालिस्टिक आणि ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी हे काय करतात, ॲनालिटिकल विंग्स आहेत. लक्षात, हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर बघा शेड्यूल यस कंटेन, शेड्यूल यसमध्ये काय आहे, स्टँडर्ड फॉर द मेडिसिन आहे का, तर नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. स्टँडर्ड फॉर मेडिसिन शेड्यूल यसमध्ये येत नाही. त्यानंतर स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्स, तर राईट आन्सर राहील शेड्यूल यसमध्ये काय आहे, यस म्हणजे सुंदर दिसणे. लक्षात, मग सुंदर दिसण्यासाठी आपल्याला काय लागतं, कॉस्मेटिक्स लागतं. मग स्टँडर्ड फॉर द कॉस्मेटिक इज गिवन इन द शेड्यूल यस. लक्षात. त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स, स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे माहिती आहे का, शेड्यूल आरमध्ये. लक्षात, शेड्यूल आरमध्ये काय दिलेलं आहे, स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स, RC. हे ध्यानात ठेवा तुम्ही, RC शेड्यूल आरमध्ये काय दिलेलं आहे, स्टँडर्ड फॉर द कॉन्डम्स. त्यानंतर बघा स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, हे जे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स आहेत याचं स्टँडर्ड कशामध्ये दिलं जातं. आता बघा ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन हे कशामध्ये टाकतात, डोळ्यामध्ये टाकतात. लक्षात, डोळे किती आहेत आपल्याला 2, तर हे स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन कशामध्ये दिलेलं आहे, शेड्यूल FF. हे FF किती आहेत, 2 आहेत, आणि आपल्याला डोळे किती आहेत, 2. मग ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन कशामध्ये टाकतात, डोळ्यामध्ये. मग शेड्यूल FF मध्ये काय येतं, स्टँडर्ड फॉर द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. त्यानंतर आपलं राईट आन्सर काय राहील, शेड्यूल यस कंटेन द स्टँडर्ड फॉर द कॉस्मेटिक. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, स्टँडर्ड फॉर द पेटेंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन इज गिवन इन विच शेड्यूल. म्हणजे पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन कोणते, जे व्हिटॅमिन कंटेनिंग प्रिपरेशन्स असतात, जे की प्रोफायलॅक्टिक यूजसाठी किंवा थेरॅपेटिक यूजसाठी यूज करतात. लक्षात, त्याला आपण पेटेंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन्स म्हणतो. तर यांचं स्टँडर्ड जे आहे ते कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, तर इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. ऑप्शन नंबर 1 काय आहे, शेड्यूल यस. हे इथंच कळलं, कारण की शेड्यूल यसमध्ये स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक येतं. शेड्यूल ए, शेड्यूल एमध्ये काय येतं, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स येतात. आपल्याला जर कोणतं लायसन काढायचं असेल तर तिथं ॲप्लिकेशनच लागतं. तसे हे असे वेगवेगळे जे ॲप्लिकेशन्स आहेत तर शेड्यूल एमध्ये येतात. त्यानंतर शेड्यूल बीमध्ये काय येतं, ते ॲप्लिकेशन केलं आपण, पण हे ॲप्लिकेशन करण्यासाठी काही ना काही फीज लागेल ना, ते हे जे फीज वगैरे असतात ते शेड्यूल बीमध्ये येतं. लक्षात, म्हणजे A, B, 1, 2 आणि 3 हे काय राहणार आहेत, आपले राईट आन्सर राहणार आहेत. आपलं राईट आन्सर राहील शेड्यूल व्ही, म्हणजे ऑप्शन नंबर 4. याच्यामध्ये काय राहील, स्टँडर्ड फॉर पेटेंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन्स. लक्षात. त्यानंतर बघा, एव्हरी ड्रग इन्स्पेक्टर शॅल बी डिमेड टू बी अ पब्लिक सर्वंट अंडर रिकामी जागा ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. आता बघा, हे जे ड्रग इन्स्पेक्टर आहे तर हा एक पब्लिक सर्वंट आहे. तर ते इंडियन पिनल कोड, त्याला आपण IPC म्हणतो, IPC इंडियन पिनल कोड जे आहे ना, त्याच्या अंतर्गत येणारं कोणतं सेक्शन आहे की त्याच्या अंतर्गत तो पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो किंवा तो पब्लिक सर्वंट आहे. तर बा सेक्शन 21 जे आहे ना IPCचं, सेक्शन 21 ऑफ IPC, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जो ड्रग इन्स्पेक्टर आहे तो कोण आहे, पब्लिक सर्वंट आहे. आलं लक्षात. तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, बघा कोणकोणते, सेक्शन नंबर 20, सेक्शन 90, सेक्शन 21 आणि सेक्शन 22. तर आपलं राईट आन्सर काय राहील, सेक्शन 21. म्हणजे अंडर द सेक्शन 21 ऑफ द इंडियन पिनल कोड द ड्रग इन्स्पेक्टर इज डिमेड टू बी अ पब्लिक सर्वंट. त्यानंतर बघा 13वा MCQ आहे, द सॅम्पल विड्रॉन or seized from the drug store by the drug inspector should be divided into how many parts. म्हणजे जर एखाद्या वेळेस ड्रग इन्स्पेक्टर हा रिटेल शॉपमध्ये गेला आणि त्यानं तिथलं कोणतं सॅम्पल काय केलं, सीज केलं, म्हणजे पकडलं की बाबा त्याला तिथं डिफिकल्टी वाटली किंवा त्याला ते फॉल्टी मिसब्रँडेड अडल्ट्रेट सॅम्पल वाटलं, तर मग तो ते काय करतो, सीज करतो. मग ते सीज केलेलं जे सॅम्पल आहे तो किती पार्टमध्ये डिवाईड करतो. बघा, तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असायला हवं की ड्रग इन्स्पेक्टरनं कोणतं जर सॅम्पल पकडलं किंवा कोणतं सॅम्पल जर सीज केलं तर ते 4 पार्टमध्ये काय केलं जातात, डिवाईड केलं जातात. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय राहील आपलं राईट आन्सर. आता हे 4 पार्ट कोणते, बघा पहिला पार्ट जो आहे, पहिला पार्ट तो देतो त्या ज्या रिटेलर शॉपवाल्यापासून त्यांनी ते सॅम्पल पकडलं तो त्याला देऊन टाकतो, त्याला म्हणतो पहिला पार्ट. त्यानंतर दुसरा पार्ट जे आहे तो ठेवतो स्वतःपाशी, आलं लक्षात. त्यानंतर तिसरा पार्ट जो आहे तो पाठवतो गव्हर्नमेंट ॲनालिस्टपाशी, म्हणजे जो गव्हर्नमेंट ॲनालिस्ट बसला आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये त्याच्यापाशी. आणि चौथा पार्ट जो आहे तो पाठवतो त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट, म्हणजे जिथून तो ड्रग किंवा फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चर झालं तर चौथा पार्ट कुठे पाठवतो, त्या मॅन्युफॅक्चरिंगला. अशा 4 पार्टमध्ये तो काय करतो, त्या ड्रगच्या सॅम्पलला डिवाईड करतो. आलं लक्षात. ऑप्शन नंबर 3 काय राहील आपलं राईट आन्सर. म्हणजे 4 पार्टमध्ये ड्रग इन्स्पेक्टर त्या सॅम्पलला डिवाईड करतो. त्यानंतर बघा 14वं MCQ आहे,
इम्पॉर्टंट पर्टिक्युलर ऑन द लेबल ऑफ शेड्यूल एच ड्रग. शेड्यूल एचचे जे ड्रग्स आहेत, आता शेड्यूल एचचे ड्रग्स कोणते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. शेड्यूल एचमध्ये कोणते ड्रग्स येतात, असे ड्रग्स की ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरच दिल्या जातात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. आलं लक्षात. तर आता बघा त्या शेड्यूल एचचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्या लेबलवर कोणतं काय दिलं पाहिजे, काय पर्टिक्युलर दिलं पाहिजे, पर्टिक्युलरली काय दिलं पाहिजे. तर इथं बघा 4 ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे कॉशन्स. It is dangerous to take this prescription except under the medical supervision. This should be surrounded by a line within which no other words should be printed. म्हणजे आता हे जे आहे, इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिस्क्रिप्शन एक्सेप्ट अंडर मेडिकल सुपरविजन, तर हे शेड्यूल एससाठी आहे का, नाही. तर हे शेड्यूल कशासाठी आहे, जीसाठी. म्हणजे शेड्यूल जीचं जे फॉर्म्युलेशन असेल त्याच्या प्रिस्क्रिप्शनवर लेबलवर काय लागेल, हे इट इज डेंजरस कॉशन लागेल. इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिस्क्रिप्शन अंडर द मेडिकल सुपरविजन एक्सेप्ट अंडर द, म्हणजे जे मेडिकल सुपरविजन आहे त्याच्या सुपरविजन शिवाय हे ड्रग्स घ्यायला चालत नाहीत. तर हे कोणते ड्रग्स आहेत, शेड्यूल जीवाले. त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं कट होईल. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे वॉर्निंग दिली, वॉर्निंग असते का बघा त्याच्यावर. तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली, दिस टेक्स्ट शुड बी अपीअर ऑन द लेबल. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 काय राहील, राईट आन्सर. कारण की त्याच्यावर वॉर्निंग दिलेली असते शेड्यूल एचच्या ड्रगवर की टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली, म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्ही देऊ नका, फक्त त्याचं प्रिस्क्रिप्शन असलं तरच द्या. आलं लक्षात. हे त्याच्यावर राहते शेड्यूल एचवर. मग आता ऑप्शन नंबर सेकंड काय राहील आपलं, राईट आन्सर. मग इथं 2 ऑप्शन अजून दिलेले आहेत. तिसरं ऑप्शन काय आहे, फॉर प्रोफायलॅक्टिक यूज और फॉर प्रोफायलॅक्टिक और थेराप्युटिक यूज. तर हे काय राहील, शेड्यूल व्हीचे जे ड्रग्स आहेत ना, शेड्यूल व्ही, त्यांच्या लेबलवर हे राहील काय, फॉर प्रोफायलॅक्टिक यूज किंवा फॉर प्रोफायलॅक्टिक और थेराप्युटिक यूज. का बरं, कारण की शेड्यूल व्हीमध्ये कोणकोणते ड्रग्स येतात, पेटेंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन कंटेनिंग व्हिटॅमिन्स. आलं लक्षात. मग व्हिटॅमिन्स फॉर व्ही. तर व्ही जर प्रिपरेशन व्हीचे जर म्हणजे शेड्यूल व्हीचे जर प्रिपरेशन असले तर त्याच्या लेबलवर काय असायला पाहिजे, फॉर प्रोफायलॅक्टिक यूज किंवा फॉर प्रोफायलॅक्टिक और थेराप्युटिक यूज. त्यानंतर चौथं ऑप्शन दिलेलं आहे बघा, इफ इरिटेशन परसिस्ट ऑर इन्क्रीज डिस्कंटिन्यू द यूज अँड कन्सल्ट द फिजिशियन. सरळ ती गोष्ट आहे की शेड्यूल एफ म्हणजे ऑप्थॅल्मिक जे प्रिपरेशन्स आहेत त्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनच्या लेबलवर काय असायला पाहिजे की बाबा जर तुमच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकल्याच्या नंतर इरिटेशन जर होतच असेल तर तुम्ही ते काय करा, डिस्कंटिन्यू करा, म्हणजे ते टाकणं बंद करा आणि तुमच्या कन्सल्टला फिजिशियनला म्हणजे ऑप्थॅल्मिक ऑफिसर जो आहे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट त्याला दाखवा. तर हे शेड्यूल एफच्या प्रिस्क्रिप्शनवर राहील लेबलवर. त्यानंतर लास्ट MCQ आहे बघा, व्हॉट इज द शेड्यूल एन. शेड्यूल एन मध्ये काय येतं, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या रूलच्या. तर बघा पहिलं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे, लिस्ट ऑफ डिसीजेस ऑर एलिमेंट्स विच अ ड्रग मे नॉट प्रपोर्ट टू प्रिव्हेंट ऑर क्युअर. तर बघा असे डिसीजेस की त्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये हे ड्रग्स वगैरे यूज होत नाहीत किंवा ते क्युअर्स होत नाहीत डिसीज, अशा डिसीजची आपण काय करू शकत नाही, प्रमोट करू शकत नाही. म्हणजे लिस्ट ऑफ डिसीजेस या शेड्यूल एनमध्ये वेगवेगळ्या डिसीजची लिस्ट दिलेली असते की ते क्युअर होत नाहीत. आलं लक्षात. तर हे शेड्यूल कोणतं आहे, मग शेड्यूल जे मध्ये येतं. म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकीचं राहील, हे राईट आन्सर राहणार नाही. आपल्याला त्यांनी शेड्यूल एन विचारलेलं आहे. शेड्यूल एनमध्ये काय असायला पाहिजे, तर लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट ऑफ रनिंग अ फार्मसी. म्हणजे आपल्याला जर रिटेल शॉप किंवा फार्मसी टाकायची असेल तर तिथे कोणकोणते इक्विपमेंट्स लागतील आपल्याला, तर त्याची जी लिस्ट ज्या शेड्यूलमध्ये दिलेली असते ना, तो शेड्यूल म्हणजे शेड्यूल एन. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय राहील आपलं, राईट आन्सर. मग यांनी 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. तर शेड्यूल एफमध्ये ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स येतात. त्यानंतर स्टँडर्ड फॉर द डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स, हे स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड जे आहेत ना ते शेड्यूल ओमध्ये येऊन जातात. आलं लक्षात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचे MCQs आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की पेपरमध्ये असे क्वेश्चन्स येण्याचे किंवा हेच क्वेश्चन येऊ शकतात याचे चान्सेस काय आहेत, 100% आहेत. आलं लक्षात. थँक्यू.